बघा, श्रीकांत इनामदारांचा गुन्हेगार पकडला जावा असं मला वाटत होतं, हे खरं आहे. पण माझं मन मला सांगतंय की तो गुन्हेगार तुम्ही नाही आहात. भावना, हे बघ, हे सगळ्यांना तू माझ्या प्रेमापोटी बोलतेस, पण पुरावे हेच सांगतायत की जे घडलंय ना ते माझ्यामुळेच घडलंय. सिद्धिराज, अपघात होता तो. तुमच्या हातून चूक झाली होती आणि त्या चुकीची जबाबदारी सुद्धा तुम्ही घेतली. त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला. तुम्ही जर का तो गुन्हा कबूलच केला नसतात आणि ते प्रकरण माझ्या हातनं झालंच नाही असं म्हणलं असतात ना, तर तो गुन्हा ठरला असता. पण तुम्ही तसं काहीही केलं नाहीये. त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचा प्रयत्नही केला होता. एवढंच नाही तर कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता कोर्टात येऊन झालेल्या कृत्याची जबाबदारी सुद्धा घेतली तुम्ही. आणि म्हणूनच मी तुम्हाला कधीही तुम्ही गुन्हेगार आहात असं नाही म्हणणार. तुम्ही हे सगळं केलं नसतं ना, तर कदाचित मी माझ्या मनाला समजावलंही असतं. पण मला माहिती आहे ना की तसं नाहीये. म्हणून मला खूप त्रास होतोय. मला दुरावा नाही सहन होते. तू धीर धर थोडा फक्त. ही आपल्यामध्ये जी जाळी आहे ना तीच थोड्या काळात कायमची दूर होणार आहे. बघ, माझा पूर्ण विश्वास आहे. तू सुद्धा विश्वास ठेव. ठेवशील ना? ठेवशील ना भावना? मला तुमची खूप मलाही. त्या दिवशी तुम्ही जाताना मला तुमच्या हातात हात नाही देता आला. एकदा माझा एक हात धर. मला एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. चला चला पाटील. भावना, चला भावना, एकदा तरी बोल ना माझ्याशी. पण आता मी तुमच्या हातात हात द्यायला आलीये. यमनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजू. 35 शाळांसाठी मी ईमेल्स ड्राफ्ट करून घेतलेले आहेत. आता त्याच्यासाठी फंड रेज करायचं आहे. मग ट्रेनिंग द्यायला हवी तिथे जो स्टाफ आपण अपॉइंट करणार आहोत त्यांच्यासाठी. त्यासाठी सगळे प्रपोजल्स रेडी केलेले आहेत. हेच मी रिव्ह्यू करत होतो. एक मिनिट, हे सगळं तुम्ही कधी केलं? गेले काही दिवस मी खूप टाइम वेस्ट केलेला आहे. पण आता सगळं काही ट्रॅकवर येणार. जसं की I'm back. So, before wasting any more time, कामाला सुरुवात करूया. आधीच खूप डिले झालेला आहे नाही का? या शो. जयंत, 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 ए जयंत. माझ्या बायकोचा आवाज आहे. माय वाईफ. माय वाईफ नाही मिस्टर जयंत. कदाचित तुम्हाला माय वाईफ जी मला सोडून गेली असं म्हणायचं होतं. आणि माझी खात्री आहे ते नक्की माझ्यासोबतच येतील. काळजी करू नका आजी. आम्ही कुठेही संसार करू, पण एकत्र राहू. बघितलंस ना संपत.
ए तुझ्या आणि त्याची एकदा भेट झाली. आता परत तुझ्याशी कशी भेट होईल ते आम्ही बघू ना. अरे हा, तुम्ही कायम ओळखी काढून कामं करून घेता ना, त्यामुळे तुम्हाला नियम माहिती नसतील. एकदा जेलमध्ये भेटायला गेलेल्या व्यक्तीला पुन्हा अर्ज करायची गरज लागत नाही. तिला परत कुठलेच फॉर्म भरायला लागत नाही. त्यामुळे मी कितीही वेळा त्यांना भेटायला जाऊ शकते. मी परत भेटेल, तीही एकटी. आणि मला धमकी देतेस तू? हा, तुम्हाला तसं वाटत असेल ना तर तुम्ही तसं समजा हवं तर, पण माझा नाईलाज आहे. आणि घरातल्या मोठ्या व्यक्तींशी असं बोलायचे संस्कार नाहीयेत माझ्या घरी. संस्कार? आजी, मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचंय की मला आणि सिद्धिराजना कोणीही वेगळं करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असं समजा की तुम्ही माझं नाही, तुमच्या नातवाचं सामान बाहेर काढताय. काय करू? आत येऊ ना?